नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे शकुंतला बाथरूममध्ये हात धुत असते त्यावेळेस मधू मुद्दामून तिच्या आईला असं बोलते की बरं झालं ना अन्वीचं लग्न ठरलं आणि लग्नाआधीच प्रेग्नेंट असणाऱ्या मुलीबरोबर नाहीतरी लग्न कोण करणार आहे। शकुंतला काकूंना त्या सिंधूने छान इम्प्रेस केलं आणि आता अन्वी प्रेग्नेंट आहे हे शकुंतला काकूंच्या लक्षातसुद्धा आलं नाही। असं मधू मुद्दामून शकुंतलाने ऐकावं म्हणून बोलत असते आणि तेच होतं। शकुंतला सगळं काही ऐकते, तिच्या रागाचा पारा चढतो आणि ती डायरेक्टली बाथरूममधून बाहेर येते आणि इकडे डायनिंग टेबलवर सगळेजण शकुंतलाची वाट बघत असतात, परंतु शकुंतला तिथे रागाच्या भरात येते आणि म्हणते की काही झालं तरी हे लग्न होणार नाही। त्यावेळेस रत्नाकर म्हणतो काय झालंय काय, पण त्यावेळेस शकुंतला म्हणते आमदारींबाईंनी चांगलीच पडती बाजू घेतली आहे की आपली पोटोशी असणारी नात आमच्या पोराच्या गळ्यात बांधायला निघल्यात होय, असं म्हणून रुक्मिणीचा अपमान करते। परंतु आता कशा प्रकारे सिंधू शकुंतलाला हे पटवून देईन की हे बाळ आयुष्यच आहे आणि हे वारस तुमच्याच खानदानाचं आहे हे कळल्यानंतर आता शकुंतला कशा प्रकारे अन्वीला एक्सेप्ट करेल हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।